नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 28 जून 2026 पावसाळा या 3 दिवसापासून सुरू झालेला आहे. असंच म्हणता येईल, पूर्ण महिना तो वाया गेला. कालही म्हणजे काल रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला. आज आपण प्लॉट नंबर 2 मध्ये आलेलो आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्या शेतामध्ये वेळोवेळी काय काम होत आहे हे मी आपल्याला दाखवत आणि सांगत असतो. आज आपण प्लॉट नंबर 2 मध्ये टरबूज लागवड करतोय. प्रत्येक प्लॉटमध्ये आपण टरबूज लागवड करणार आहे हे वेळोवेळी मी सांगतो. त्याच्यानंतर आज जे आपण बियाणं मागवलंय सोनारा सीड्सचं, त्यांचे स्वतः प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांची आपण पहिले ओळख करून घेऊ. सर नमस्कार. नमस्कार सर आपलं माझं नाव राहुल नांदडे, सोनारा सीड पंजाब. सर आता पहिली गोष्ट मी व्ह्युअर्स लोकांना सांगतो, मी रिकमेंड करत नाही आहे. मला कंपनीचे प्रतिनिधी भेटले. मी साधारणतः कॅमेरामॅनला सांगेल का 4 किलो बियाणं मी इथं मागवलेलं आहे. मला याचे रिझल्ट कसे मिळतात, त्यांनी या बियाण्याची तारीफ केली, त्यांच्या तोंडूनही नक्कीच ऐकू आपण. मला चांगले रिझल्ट आले तर माझ्या चॅनलवर मी सत्य घटना मांडत राहतो. चांगलं आलं असेल, माझी चूक झाली असेल तेही मान्य करतो. आपण 4 किलो बियाणं मागवलेलं आहे. आपण वेळोवेळी याची ग्रोथ कशी होते, उत्पादन कसं येतं, हे तर काही गोष्टी आपल्या हातातून पण चांगल्या किंवा वाईट घडणार आहेत. तरी असो, आपण या साहेबांकडनं याची आता पहिले माहिती काढून घेऊ तुमच्यासाठी. सर मला हे कंपनी जी आहे तुमची, ही साधारणतः सोनारा ॲग्रो सीड कॉर्पोरेशन, ही बेसिक कुठली आहे? ते पंजाबची सर. पंजाबची येते. साधारणतः हे आपण मार्केटला बियाणं किती वर्षापासून आलेलं आहे मार्केटला? मागच्या वर्षापासून आपण हे करतोय सर. अच्छा, हे 1 वर्षापासून आहे. लोकांचे याच्या पहिले मी पहिल्यांदा लावतोय. याच्या अगोदर मागच्या वर्षी लागवड केली होती पावसाळ्यात. हा, तर तिथे रिझल्ट भारी आला होता. हा, यांचं हे बियाणं मी का निवडलं, आपले बरेचसे युट्यूबचे व्ह्युअर्स लोक विचारतील. तर त्यांचं म्हणणं होतं का हे पावसाळ्यासाठी चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहे, म्हणून आपण हे बियाणं निवडलंय. आता तुम्ही पाहत असाल माझ्या माता बहिणी, आपण वापस बी लागवड करतोय. रोप आपण लावत नाही. 1.25 फुटावर आपण बेडच्या दोघं साईडला बियाणं देतोय. पावसाळाही सुरू झालेला आहे, जमिनी चांगली ओली आहे आणि आपण ज्या पद्धतीने काही शेताचे कामं करतो हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये रेग्युलर टाकत असतो. आता ह्या बियाण्यांमध्ये राहिला रेट साधारणतः हा काहीतरी 26,000-26,500 रुपये किलोनी मला मिळालेला आहे. आपल्याला त्या पैशांबद्दलही बोलायचं नाही आहे. माझे रिझल्ट कसे आले मी हे एवढं सांगेल. आणि जर तुम्ही कोणी हे बियाणं वापरलं असेल तर नक्कीच चॅनलवर कॉमेंट्स करून मला नक्कीच सांगा. आणि याच्यामध्ये सर, आपल्या याच्यामध्ये हे सोनार सीड्समध्ये अजून काय काय बियाणं आहे मार्केटला, याची पण प्रेक्षकांना माहिती द्यावी आपण. व्हेजिटेबल मध्ये सर्व काही आहे आपल्याकडे. अच्छा, व्हेजिटेबल मध्ये सगळं काही आहे. आणि वॉटरमेलन अजून मस्क मिलन मध्ये येतं आपण का? त्याच्यानंतर मस्क मिलन झालं, तुमचा डांगर भोपळा, त्याला आपण पंपकिन्स म्हणतो, त्याच्यामध्ये आहे का? तरी साहेबांचं म्हणणं पडलं का आहे, याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करा. आणि आज या शेतात प्लॉट नंबर 2 मध्ये आलेले आहेत. साहेब, आता ही आमची पपई आहे, प्रयोग चालू आहे आमच्या शेतांमध्ये. तुम्हाला काय कसं वाटतंय? कारण की हाय डेन्सिटी लागवड मी प्रत्येक चॅनलमध्ये सांगत असतो. आज या मोसंबीची ग्रोथ पण मी कॅमेरामॅनला सांगेल. काही झाडं माझे छोटे आहेत, मी ते नक्कीच दाखवतो. आणि काही झाडं भरपूर छान झालेले आहेत पपईचे, ते पण मला दाखवायचं आहे. आपला मेन मुद्दा होता साहेब, आता ह्या पद्धतीने आपण ही जी शेती डेव्हलप करतोय, तुम्हाला काय वाटलं आता येऊन, किंवा हा एवढे जे प्रयोग चालू आहेत आपले, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्रयोग चांगले आहे, कारण कसं आहे आंतरपीक बी आहे सर्व. आंतरपीक पण आपण घेतोय, उत्पन्नाचा आपल्याला फायदा जास्त होतो. हा, म्हणजे माझं काय तत्व याच्यामध्ये, आपण साहेब आता हे बेड बनवलेले आहेत ना, हे कधीच आपण छेडछाड करत नाही यांना. आता जे काही आता काडी कचरा असेल, हिरवळीचं खत असेल, हे आपण गंगा फळवतो, हे पूर्ण मधातमध्ये पडू दिलेलं आहे. आता ही पपई खूप छान आहे साहेब, इकडे आहे, ही पण पपई दाखवू आपण. म्हणजे चांगलंच दाखवणार आहे का मुळीच नाही? ही पण छोटी राहिलेली, लागवड एका दिवसाची आहे. पण याच्यात कारण असेल साहेब, कारण की ही जी सुपीक माती होती, मी रेग्युलर व्हिडिओमध्ये सांगतो का ही सुपीक माती आपण काढून या बेडवर टाकली आहे. 2.5-2.5 3-3 फूटचे 6 फूट चौडे आणि 2-2.5 फूट उंच हे आपण बेड घेतलेले होते.
साहजिक आहे इथली सुपीक माती गेली वरती आले. तर इथं जी काही आहे जमीन किंवा नापीक जमीन आहे त्याच्यामधले काही झाडं खरंच नक्कीच छोटे आहेत, हो, छोटे पण काही झाडं जर पाहिले तर खरंच छान मोठे आहेत. आता त्या साईडला मी कॅमेरामॅनला दाखवेल, सांगेल का तिकडची दाखवा पपई. आता याच्यामध्ये साहेब आपण जवळजवळ 10,000 पपई लावलेली आहे. नक्कीच याच्यातून 5-6 हजार 7,000 जे काही चांगली येईल तेवढंच आपण उत्पन्न धरणार आहे. आणि आजच्या तारखेमध्ये आपण हा जे प्रयोग करतो हे आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी पण का कशा पद्धतीने आपण उत्पादन घेऊ शकतो. तरी आजच्या या व्हिडिओमध्ये सरांनी त्यांचं योग्य मार्गदर्शन दिलं. आणि साहेब अजून मी याच्यामध्ये काय काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे तुम्ही मला याच्यात किंवा आम पब्लिकला तुम्ही मार्गदर्शन करा. ट्रीटमेंटसाठी आम्ही व्हिजिट करत असतो. हा प्लॉटला आम्ही 10-15 दिवसात व्हिजिट करून येत सांगत राहतात असतो. हा माहिती देत असतो की काय केलं पाहिजे, काय केलं काय काय कमतरता दिसते, हा 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 म्हणजे हे आम्ही सांगत असतो. आता मी साहेब आले तेव्हा आमची चर्चा झाली का बुवा आपण मल्चिंग टाकलं नाही का. तर मल्चिंग आपण पहिल्या टरबुजांमध्ये व्हिडिओ जर मागचे पाहिले तर नक्कीच होतं. आता पावसाळा आहे, व्हाईट रूटला विशेष उन्हाचा त्रास होणार नाही असं वैयक्तिक मत माझं आहे. तरी कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा, कारण की मल्चिंगमुळे माझं बरंचसं झाडांचंही नुकसान झालं. त्याचं कारण म्हणजे ड्रीप बंद पडल्या तर आपल्याला शेतकऱ्याला कळत नाही. साहेब आपलं हे जे आहे हे मोसंबी असल्यामुळे आपल्याला हे ड्रीप हलवत नाही आपण. हो. आणि त्याच्यामुळे आपण जे मल्चिंग टाकलेले होते ते काढून घेतले, कारण की बरेचसे झाडं माझे मेन पीक माझं मोसंबीचं असतं. आणि त्याच्यामुळे आपण वापस मल्चिंग काढले आणि पावसाळा असल्यामुळे आपण हा प्रयोगच करतोय. प्रयोग करतोय का आपल्याला काय येऊ शकतं आणि काय नाही. प्लॉट नंबर 1 मध्ये आपण जे टरबूज लागवड केली होती त्याची ग्रोथ पण मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. तरी साहेब आले आपल्या चॅनलवर भेट दिली तरी मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो, आभार मानतो. आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुम्हाला काही अजून तुमचे सुझाव विचार असतील तर नक्कीच द्या. तुम्ही कोणी वापरलं असेल तर याचे रिझल्टही मला सांगा. याचे रिझल्ट मला चांगले वाईट आल्यानंतर मी नक्कीच सांगेल. तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आणि आज आज्ञा घेतो. नमस्कार.